सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरकावर आपल्याला एकूण 3 टाईप मध्ये प्रश्न विचारला जात असतो. त्यातील ही एक टाईप आहे आणि याला सुद्धा शॉर्ट मेथड मध्ये आपण सोडवणार आहोत. बघा प्रश्न काय दिसतोय, एक रक्कम बँकेत दर साल दर शेकडा 5% दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 60 रुपये असेल तर ती रक्कम कोणती आहे? तर 5% आहे ना या ठिकाणी, तर 5चे वर्ग केल्यानंतर किती होतात? 25 होत असतात आणि त्याला छेदस्थानी 100 ठेवा. बरोबर किती मिळणार आहे? 0.25. हे टक्के आहेत मित्रांनो आणि हे टक्के कशाचे मिळालेले? 60 म्हणजेच 0.25 आहे. इथे मी लिहितो 0.25% बरोबर 60 असते. तर 1% म्हणजे किती? याला 4 ने गुणावं लागेल, त्यावेळेस मला 1% मिळेल. ज्याप्रमाणे या ठिकाणी मी 4 ने गुणलंय त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 4 ने गुणलो तर मला अमाऊंट मिळेल 1%ची, म्हणजे 240 रुपये मला मिळाले. बरोबर आहे की नाही? जर 1% म्हणजे 240 असेल तर 100% म्हणजे किती? 24,000 असणार आहेत की नाही? याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक बी. म्हणजे मुद्दल किती असणार आहे? 24,000. एक रक्कम बँकेत दर साल दर शेकडा 5% दराने ठेवली असेल तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचा सेम टू सेम प्रश्न सोडवायचा आहे. फक्त या ठिकाणी 5च्या ऐवजी 10 घ्या आणि सेम टू सेम हा प्रश्न सोडून काय असेल त्याचं योग्य उत्तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची जबरदस्त शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका. त्याचं कारण असं आहे की आपण एकही प्रश्नाला सूत्र वापरत नाही, बघता क्षणी उडवत असतो.